दादा शेळके काका पवार तालीम नाही का, महाराष्ट्र चॅम्पियन आहे. परत सिनियरला मेडल आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून आलो. ज्युनियरला एशियन चॅम्पियनशिप मेडल आहे. परफॉर्मन्स चांगला आहे. सकाळी आम्ही 4 वाजता उठतो. 4 वाजता? 4 वाजता. आणि काय काय 4 वाजता उठल्यावर मग फ्रेश होऊन जातो. 4:30ला सपाट्या चालू होत्या. काय होतं? सपाट्या उठा बैठक. अच्छा. मग तिथनं 1 तास सपाट्या चालते ते. मग 5:30ला संपले की पोरं वर येते, ते आंघोळ पिंघोळ करते ते. परत ते कुठं करतो व्यायाम? तालमीत. कुठं आली तालीम? कात्रजला. दत्तनगर कात्रज रोडला जाऊन आहे. आणि मग काय अजून पुढं व्यायाम? आणि मग काय पुढचा व्यायाम म्हणजे ते झालं? परत ह्याला जातात मुलं, रनिंगला जातात. रनिंग होते 8 किलोमीटर, कधी 8 किलोमीटर रोजची डेली. मला इंजुरी झाल्यामुळं रनिंग वगैरे करू शकत नाही. आणि मग आहार काय असतो? आहार सकाळला थंड आहे, नाश्ता, अंडी, सफरचंद, केळी, समजा तुपातलं नाही का. दिवसभर हे असतं का तुमचं? कसं मग दुपारी विश्रांती असते का? दुपारनं 12ला जेवण करून 12ला झोपतात आणि 3ला उठतात. परत बैठक असते. अच्छा. परत संध्याकाळी प्रॅक्टिस असते. मॅटवर मातीत लढते. मॅटवर लाल मातीतलं आहे का मॅटवरचं? आम्ही दोन्हीकडे खेळतो. मॅटवर बी खेळतो, मातीत बी खेळतो. म्हणजे आमच्या पकडे 3 दिवस मॅटवर आणि 3 दिवस मातीत असते. आणि मुलांना हे चांगलं आहे का, म्हणजे यात कुस्तीमध्ये करेल घडवायचं असलं तर, नाव पिऊ मोठं करायचं असलं तर चांगली कुस्ती खूप चांगली आहे. दुसऱ्या खेळापेक्षा लवकर कुस्तीत वर येतं माणूस. ते कानावर सुपारी म्हणते, खरं आहे का? काय आहे ते? ठोका मारतात. कसला ठोका? अच्छा. ते लागतं का मग? ते जखम होत नाही? ठोका लागून ते कान बंद नाही का असं. किती डाव असतात कुस्तीत? कुस्तीत खूप डाव आहे. धरण तिथे डाव आहे. अच्छा. धरण तिथे डाव आहे. ज्याच्याकडे कला आहे ते करतोच. कुस्तीला चांगले दिवस आले. ते पहिलं कसं दिवस नव्हतं, आता खूप चांगले दिवस आले. तर मुलांना 1-1 लाख रुपये भेटतात कुस्ती खेळायच्या नंतर. म्हणजे वर्षा जोडीतली 10-15 पलवण 1 लाख रुपये कुस्ती.